वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे पूनम। तर आज आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात। हे बघा, सध्या सगळे आता रिदूला खेळवण्यात बिझी आहेत। शुभ्रा आरव आरव बघा असं, आणि हे बसले रिदू लिदू मम्मा लिदू मम्मा लिदू मम्मा लिदू मम्मा लिदू तिकडे तिकडे लिदू हाय काय हा आज करत आता तिळगुळ। तर त्यासाठी साहित्य काढलंय। पहिला आता शेंगदाणे भाजून घेते। आता आहे ना, हे शेंगदाणे भाजून घेत आहे। फायनली अर्धे शेंगदाणे भाजून झाले। थोडे थोडेसे भाजले म्हणजे कसं व्यवस्थित भाजले जातात ना, म्हणून। काय बोल कशात टाकू? ठेवा त्या परातीतच। यात पलटी मारू? मारा। बाबा पण मदत करतोय। आता आरव आलाय मदतीला। असं मिळून केलं तर सगळ्या गोष्टी होतात ना पॉसिबल। आणि आरव करतो, हा मला सगळी मदत करतो। तर ना मी तीळ भाजून घेत आहे। तीळ भाजून घेतल्यानंतर मग खोबरा भाजून घेणार आहे, आणि ह्या दोघांची मदत। गूळ असा कापून घेतला म्हणजे गुळाने पटकन वितळतो ना तुपात, म्हणून कापून घेतलं की चांगलं पडतं। झालेत भाजून घेतले लालसर होईपर्यंत। आता आहे ना खोबरा भाजून घेते। आता ना शेंगदाण्याचा कूट आणि तीळ आणि खोबरं हे पहिला मिक्स करून घेते, आणि नंतरला मग गुळाचा पाक करून घेणार आहे। तूप गरम करून घेते आणि त्याच्यात घालते आता गूळ। काय सर्व मिक्स करून घेतलंय, आणि पाक पण इथे बघा रेडी झालेला आहे। आता याच्यात मिक्स करते। आता सगळं मिक्स करून घेतो, मग वळणार आहोत लाडू। फायनली लाडू झालेले आहेत तयार। सर्वांनी लाडू खायला या। वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे पूनम। तर आज आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात। आत्ताच देवपूजा पण झालेली आहे। कणभर तिल मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। पाठाखाली अशी साधीशीच रांगोळी काढून घेतलेली आहे। आता ह्याच्यावर ठेवते पाठ ठेवला, आणि त्याच्यावर देवाचा कपडा ठेवला। आता सगळी तयारी झालेली आहे। आता मी सुगडं पूजून घेते।
पूजून झाले, घरात एकदम प्रसन्न वातावरण झालंय, मस्त वाटतंय. हे बघा, ही अशी आमच्या इथं सुगडं पूजली जातात. आता चला जेवणाची सुरुवात करते. आज संक्रांत आहे ना, तर आमच्याकडे ना काहीतरी वळायचं असतं, तर मी आता आहे ना बेसनचे लाडू करते. बेसन पहिला भाजून घेते. बेसन ना पहिला मी सुकंच भाजून घेणार आहे आणि नंतरला मग त्याला तूप टाकणार आहे. बेसन थंड करायला ठेवते. बेसन झालेलं आहे भाजून, आता तो थंड करते आणि मग बाकीच्या जेवणाला सुरुवात करते. कारण हे बेसन जोपर्यंत थंड होणार नाही तोपर्यंत लाडू वळता येणार नाही ना, म्हणून पहिला बेसन भाजून घेतलं आणि मग आता बाकीच्या जेवणाला लागते. फायनली जेवण सगळं रेडी झालेलं आहे. आता फक्त बेसनचे लाडू आहेत ते वळायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे पापड तळले. सकाळी डब्याला चण्याची भाजी आणि चपाती केलेली ते आहे. इथे आंबट वरण आहे. आता हे आमच्याकडे देवाला लसूण दाखवत नाही ना, म्हणून मग आंबट वरण हा आहे. गोड वरण, ह्याच्यात भात आहे, माठाची भाजी आणि चवळीची भाजी. आता बघते, मला आता आरवला पण आणायला लाडू फक्त वळायचे राहिलेत. आता ॲक्च्युली स्कूलमधून आरव पण सुटेल ना, तर आरवला पण आणायला जायचं आहे. तर बघते, त्याला घेऊन येते आणि नंतरला लाडू वळते. मी नैवेद्यापुरतेच फक्त 5 लाडू वळून घेतलेले आहेत, बाकी नंतरला वळणार आहे. आमच्या इथं आहे ना मकर संक्रांतीनिमित्त आहे ना काहीतरी वळायचं असतं, तर मग मी काय म्हटलं, खायचेच आहेत बेसन लाडू, तर मग बेसन लाडू केलेले आहेत. बाकीचे आहेत ना नंतरला वळणार आहे. आता फक्त नैवेद्यापुरती वळून घेतलेले आहेत. नैवेद्य भरून झालेलं आहे. आता देवाला दाखवते नैवेद्य. आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.